मुंबईच्या महापौर उपमहापौरांच्या निवडीची आज औपचारिकता. फडणवीस शिंदे महापालिकेत उपस्थित राहणार. मनपा गॅलरीमधून निवडणूक प्रक्रिया पाहणार. दोन्ही राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे मुंबई मनपात शिवसेनेचं संख्याबळ 29 वरून 33 वर. एक अतिरिक्त स्वीकृत नगरसेवक मिळणार. स्थायी समितीमधील एक अतिरिक्त जागा मिळण्याचा मार्गही मोकळा. सातारा झेडपीत नव्या समीकरणांची शक्यता. भाजपला साईडलाईन करत शिवसेनेची राष्ट्रवादीशी चर्चा. शंभूराज देसाई मकरंद पाटलांची रात्री बैठक. शिवसेना राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेबाबत चाचपणी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये दाखल. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांची दिल्लीमध्ये भेट घेणार. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिलाच दिल्ली दौरा. आता हा प्रश्न आहे, घातपात आहे का? मला सुद्धा शंका आहे की कदाचित हे घातपात असू शकतं. अजित पवारांचा अपघात नव्हे 100% घातपात. रोहित पवारांच्या आरोपांचा बॉम्ब. विमानाच्या VSR कंपनीवर प्रश्नांचा भडीमार. पायलटवरही संशय. मुंबईहून सुरतकडे जाणारे हेलिकॉप्टरचं पालघरमध्ये हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग. तांत्रिक बिघाडामुळे हेलिकॉप्टर केळवे रोड इथं उतरवलं. पायलटच्या प्रसंगवधानामुळे अनर्थ टळला. खंडणीसाठी अभिनेता रणवीर सिंगला धमकीचा मेसेज. धमकी देणारा बिश्नोई टोळीचा असल्याचा दावा. राज्यात आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू. 15,000हून अधिक पदांसाठी चाचण्या. तरुणांसाठी मोठी संधी. लाडकी बहीण योजनेतील गोंधळ थांबेना. यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेत तब्बल 500 पुरुषांचे अर्ज. योजनेच्या KYC मध्ये अनेक तांत्रिक अडचणी. आणि राज्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा. राज्यात कॉपीची 42 प्रकरणं उघड. अमरावतीमध्ये सर्वाधिक प्रकरणं उघड. इंग्रजीच्या परीक्षेदरम्यान 42 ठिकाणी कॉपी.